डोक्यात दगडी जातं घालत 13 वर्षीय छकुलीची हत्या। छकुलीसोबत नेमकं झालं काय? साताऱ्यातील हत्येमागचं भीषण सत्य। 13 वर्षीय छकुलीच्या डोक्यात जातं घालून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली। हत्या दुसरीकडे कुठे नाही तर तिच्याच घरात झाली आहे। 13 वर्षीय छकुलीचा नेमका असा काय गुन्हा असेल की तिला हे मरण यावं? हत्या करणारा कोण होता? हत्येचं कारण काय होतं? आरोपी सापडला की नाही? सासपडे गावात नेमकी काय परिस्थिती आहे हे सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। त्यामुळे हा व्हिडिओ नीट पहा, शेवटपर्यंत पहा आणि टाइम्स नाऊ मराठीच्या सर्व माध्यमांना सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। सर्वप्रथम ही दृश्य पहा। घराचे काढले जाणारे हे पत्रे, हा गावकऱ्यांचा जमाव आणि त्यांच्यात असलेला हा रोष आहे त्या आरोपीबद्दल आणि हे पत्रे आहेत आरोपीच्या घराचे। 13 वर्षीय छकुलीला न्याय मिळावा म्हणून गावकरी रस्त्यावर उतरतात। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हीच त्यांची मागणी आहे। नराधमाच्या कृत्याबद्दल डोक्यात राग आणि छकुलीसाठी सर्वच गावकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे। आता मूळ मुद्द्यावर येऊयात की छकुलीसोबत नेमकं काय झालं, आरोपी कोण होता आणि घटनेचा पॅटर्न काय आहे। ही घटना आहे 10 ऑक्टोबरची। शाळेचे पेपर संपल्यानंतर ती दुपारी 2:30च्या सुमारास शेडमध्ये झोपलेल्या वडिलांकडून घराची चावी घेऊन घरी गेली। घर शाळेच्या अगदी जवळच होतं। सायंकाळी 5च्या सुमारास तिचा भाऊ घरी आला तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता, पण छकुली कुठेच दिसत नव्हती। त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली आणि दोघे घरी परतले। घरात शिरताच त्यांना काळीज चिरणारं दृश्य दिसलं। छकुली घरात फरशीवर रक्तात माखलेली होती। तिच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर मार लागलेला होता। वडिलांनी तिला तातडीने उपचारासाठी नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। हॉस्पिटलमध्ये छकुलीच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम सुरू होता आणि सासपडे गावात संतापाची लाट। छकुलीसोबत नेमकं काय झालं असेल? 13 वर्षाच्या या मुलीने कोणाचं काय बिघडवलं असेल हे कोणाला काही कळेनाच। भर दुपारी हे कृत्य कसं काय घडलं असे अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात आणि पोलिसांच्या तपासात होते। बोरगाव पोलिसांनी त्यांची सूत्र हलवली आणि त्यांच्या संशयाची सुई राहुल यादव नावाच्या व्यक्तीवर येऊन थांबली। ही संशयित व्यक्ती फरार होती। ती छकुलीच्या शेजारील घरातच राहत होती। पोलिसांनी त्यांचे खबरी लावून माहिती मिळवली की संशयित व्यक्ती सासपडे येथील एका रस्त्याच्या टेकडीवर आहे। पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतलं। त्याला पोलिसी इंगा दाखवला। त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि मग समोर आला तो म्हणजे छकुलीच्या खुनाचा पॅटर्न। राहुल यादव, वय वर्ष 35, छकुलीच्या शेजारीच राहणारा। तेथील स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार राहुलला दारूचा नाद होता। त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत राहत नव्हती। वडील वडाप गाडी चालवतात तर आईला पॅरालिसिस झाला आहे। छकुलीच्या घरा शेजारीच राहत असल्याने त्याने दुपारची वेळ पाहिली। छकुलीच्या घरात कोणीच नाही याची खात्री करत तो आत शिरला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला, पण छकुली मोठ्या हिमतीने या सर्वांचा विरोध करत गेली। त्या विरोधात तिने त्याला लाथ मारली आणि मोठमोठ्याने ओरडू लागली। गावकरी जमा होतील, आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने राहुलने पुढचा मागचा काहीही विचार न करता तिच्याच घरात असलेलं दगडी जातं तिच्या डोक्यात घातलं आणि तिचा जीव घेतला। जमिनीवर रक्तबंबाळ होऊन पडलेल्या छकुलीला पाहून राहुलने तिथून पळ काढला आणि टेकडीवर जाऊन लपून बसला। छकुलीचा भाऊ सुमारे 5च्या दरम्यान घरी आला आणि हा सर्व प्रकार समोर आला। पोलिसांनी अवघ्या 6 तासात आरोपीला पकडलं होतं। छकुलीसोबत नेमकं काय झालं हे समोर आलं आणि गावकरी संतापले। सर्वांच्याच मनात आरोपीबद्दल राग होता। तरुणीचा मृतदेह 11 तारखेला तिच्या गावात आणला, घराबाहेर ठेवला। तिच्या नातेवाईकांचा आणि घरच्यांचा आक्रोश काय असेल याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही। छकुलीची काहीही चूक नसताना तिने तिचा जीव गमावला याचा संताप मनात ठेवत गावकरी शेजारील राहुलच्या घरात शिरले, सामान रस्त्यावर फेकलं आणि त्याच्या घराचे पत्रे काढून फेकले। पोलिसांनी मोठ्या मेहनतीने गावकऱ्यांना शांत केलं आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल अशी हमी दिली। गावकऱ्यांचं म्हणणं होतं की आरोपीला आमच्या ताब्यात द्या। गावकऱ्यांचा रोष प्रचंड वाढला होता, कारण याआधी देखील अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला होता
अशी माहिती गावातील लोकांनीच पोलिसांना दिली। पोलीस उपअधीक्षक राजीव नवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक DS वाळवेकर यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं की आरोपीवर कडक कारवाई केली जाईल। गावकऱ्यांच्या सहकार्याने शेवटी छकुलीचा अंत्यविधी करण्यात आला। एका निष्पाप निरागस स्वप्नांनी भरलेल्या चिमुकल्या जीवाचा प्रवास मध्येच थांबवला गेला। तिचं ते हसू, तिचा आवाज, सगळं काही फक्त आठवणीतच उरलं आहे। आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीयेत। भावाच्या हाकेला उत्तर देणारी ती आता नाहीये, फक्त तिचा फोटो आणि तिची आठवण उरली आहे। छकुलीला न्याय मिळो आणि कोणतीच छकुली पुन्हा कधी अशा हिंसाचाराची शिकार होऊ नये, ही शेवटची आणि खरी श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स नाऊ मराठी। किंगमेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाडची धुलाई। टोल नाक्यावर भैया गायकवाडला का धुतला? भैया गायकवाडनं नक्की मार का खाल्ला? आवाज खाली कोणाला? आवाज खाली कोणाला? हॅलो, किंगमेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाड बोलतोय। हॅलो, भैया सर गायकवाड बोलतो तर किंगमेकर ग्रुप अध्यक्ष यावला। अरे जास्त झालं करे, भैया गायकवाड बोलतो तर किंगमेकर ग्रुप अध्यक्ष यावला। भैया गायकवाड बोलतो तर किंगमेकर ग्रुप अध्यक्ष यावला। ते रोडचे कामं बाकी ठेवली। हातात स्पीकरवर टाकलेला फोन, एकदम टाईट आवाज आणि कधी वीज वितरण अधिकाऱ्याला तर कधी इतर कुठल्या अधिकाऱ्याला दमदाटी। इथं काय पाणी काढायचं प्यायला, ढोरायला पाणी नाही, काही नाही, ही लाईट सोडता का नाही? येऊ तिकडं। प्रश्न लोकांचे असतात, कधी बऱ्याचदा योग्यही असतात, पण भैया गायकवाडची ही भाषा इंस्टाग्रामवर चांगलीच फेमस झालीये। काही होणार नाही, स्वतः भैया गायकवाडला करावं लागलं। तुम्ही करणार आहे नाही सांगा, मी येऊ तिकडं। हॅलो, किंगमेकर अध्यक्ष भैया गायकवाड बोलतोय। भैया गायकवाड बोलतो तर किंगमेकर ग्रुप अध्यक्ष यावला। येवल्याचा हा मुलगा अंगकाठीनं अगदी बारीक, पण कुठंही हिम्मत करायची सवय आणि त्यांचे व्हिडिओ बनवून फेमस व्हायचा नाद। चालणार नाही आपल्याला, डायरेक्ट ओरिजिनल जे करायचं स्वतःच करा, लोकांची कॉपी करून माणूस पुढे जात नाही। हा, पण हीच भाषा जेव्हा सगळ्याच ठिकाणी वापरली जाते तेव्हा काय होतं हे पहा। इथं टाईप मारली ती पुढे जाईल, इथं आवाज खाली कोणाला? आवाज खाली कोणाला? 10,000च्या पगार हा सगळा प्रकार घडलाय समृद्धी महामार्गावर। हा भैया आपल्या मित्रांसोबत येवल्यावरून कारनं निघाला, छत्रपती संभाजीनगर जवळच्या टोलनाक्यावर पोहोचला आणि तिथंच घोळ झाला। या पठ्ठ्याच्या कारला असलेला फास्टॅग स्कॅन झालाच नाही, म्हणून टोल चालकांनी गाडी अडवली। मग काय, आपल्या कार्यकर्त्यांसोबत किंगमेकर ग्रुपचा अध्यक्षही खाली उतरला आणि वाद सुरू झाला। इथं सुद्धा या ग्रुप अध्यक्षाची भाषा स्पीकरवरच्या फोन सारखीच होती आणि तितक्यात टोल नाक्यावरच्या पोरांनी किंगमेकर ग्रुप अध्यक्षासह त्याच्या सगळ्या लवाजम्याला धुतलं। बरं, मार खाल्ल्यानंतर थांबेल तो भैया कसा? परत रील बनवलं आणि काय म्हटलं ते पहा। अरे जळू नका, बरोबरी करा। अरे मी काय परवा तिकडे गेलो फक्त शिल्लोडला, आपले सरपंच मंगे दादा साबळे उपोषणला बसले होते, त्यांना भेटायला गेलो आणि तिकडे जाऊन काय तुम्ही मला रिटर्न येताना काय माझा पाठला केला, काय तुम्ही मला समृद्धी चढताना टोल नाक्यावरती मारलं। अरे तुम्हाला फक्त एवढं सांगणे माझा, जळू नका, बरोबरी करा। आणि काय रे तुम्हाला घोड्याची स्विफ्टची थारची काही लेवल माहिती तुम्हाला? जळ सांगणं एवढं आहे मात्र जेवढं मारलंय ना ते बदला फक्त तुम्ही इकडे या, नाही काढला तर त्याचे बाप दोन डायरेक्ट। तर मित्रांनो, असं किती बी जळले ना, काय विषय नाही, काही नाही, थोडंच लागलं अजून तर लई, म्हणजे आता शिकायचा पिक्चर पिक्चर म्हणजे आडो टाईप दाखवली, पिक्चर तर अजून बाकी आहे। आणि असं येणार आहे ना, असा आरपार घुसणार आहे, कसा घातला रामकृष्ण। आता यात खरी चूक कुणाची हे अजून समजलेलं नाही, पण किंगमेकर ग्रुप अध्यक्षाला धुतलं ही आजच्या जेनझीसाठी छोटी बातमी थोडीच आहे। त्यामुळेच म्हटलं जरा या जेनझींचाही विचार करावा आणि त्यांना ही ब्रेकिंग द्यावी। बाकी तुम्हाला या व्हिडिओवरून चूक नक्की कुणाची वाटते आणि अशा प्रकारे मारहाण करणं योग्य आहे का? याशिवाय भैया गायकवाडचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का की अति वाटतात हे तुमच्या गावाच्या नावासह कमेंट करा। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स नाऊ मराठी। काम बिन कांद्याचं विभाग आणि रोडचं विभाग बघून घ्या, मला बाकीचं माहित नाही। नाही तर मी येऊ तिकडं, नाही मी आलो। चालतं, धन्यवाद। लवकर तेवढं काम करून द्या, धन्यवाद। किंगमेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाडची धुलाई।
टोल नाक्यावर भैया गायकवाडला का धुतला? भैया गायकवाडनं नक्की मार का खाल्ला? आवाज खाली कोणाला? आवाज खाली कोणाला? हॅलो, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाड बोलतोय. हॅलो, महेश गायकवाड बोलतो होता किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. अरे जास्त झालं करे भैया गायकवाड बोलतो होता किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. भैया गायकवाड बोलतो होता किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. ते रोडचे कामं बाकी ठेवली. हातात स्पीकरवर टाकलेला फोन, एकदम टाईट आवाज आणि कधी वीज वितरण अधिकाऱ्याला तर कधी इतर कुठल्या अधिकाऱ्याला दमदाटी. इथं काय पाणी काढायचं प्यायला, ढोरायला पाणी नाही, काही नाही. लाईट सोडताकडे येऊ तिकडं. प्रश्न लोकांचे असतात, कधी बऱ्याचदा योग्यही असतात. पण भैया गायकवाडची ही भाषा इंस्टाग्रामवर चांगलीच फेमस झालीय. काही होणार नाही. स्वतः भैया गायकवाडला करावं लागलं. तुम्ही करणार नाही नाही सांगा, मी येऊ तिकडं. हॅलो, किंग मेकर अध्यक्ष भैया गायकवाड बोलतोय. भैया गायकवाड बोलतो होता किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. येवल्याचा हा मुलगा अंगकाठीनं अगदी बारीक, पण कुठंही हिम्मत करायची सवय आणि त्यांचे व्हिडिओ बनवून फेमस व्हायचा नाद. चालणार नाही आपल्याला. डायरेक्ट ओरिजिनल जे करायचं स्वतःच करा. लोकांची कॉपी करून माणूस पुढे जात नाही. हा, पण हीच भाषा जेव्हा सगळ्याच ठिकाणी वापरली जाते तेव्हा काय होतं हे पहा. तिथं साईड मारली ती पुढे जाईल. तिथं आवाज खाली कोणाला? आवाज खाली कोणाला? 10,000च्या पगार हा सगळा प्रकार घडलाय समृद्धी महामार्गावर. हा भैया आपल्या मित्रांसोबत येवल्यावरून कारनं निघाला. छत्रपती संभाजीनगर जवळच्या टोलनाक्यावर पोहोचला आणि तिथंच घोळ झाला. या पठ्ठ्याच्या कारला असलेला फास्टॅग स्कॅन झालाच नाही म्हणून टोल चालकांनी गाडी अडवली. मग काय, आपल्या कार्यकर्त्यांसोबत किंग मेकर ग्रुपचा अध्यक्षही खाली उतरला आणि वाद सुरू झाला. इथं सुद्धा या ग्रुप अध्यक्षाची भाषा स्पीकरवरच्या फोन सारखीच होती आणि तितक्यात टोल नाक्यावरच्या पोरांनी किंग मेकर ग्रुप अध्यक्षासह त्याच्या सगळ्या लवाजम्याला धू धुतलं. बरं, मार खाल्ल्यानंतर थांबेल तो भैया कसा? परत रील बनवलं आणि काय म्हटलं ते पहा. अरे जळू नका, बरोबरी करा. अरे मी काय परवा तिकडे गेलो फक्त शिल्लोडला. आपले सरपंच मंगे दादा साबळे उपोषणला बसले होते, त्यांना भेटायला गेलो. आणि तिकडे जाऊन काय तुम्ही मला रिटर्न येताना काय माझा पाठला केला, काय तुम्ही मला समृद्धी चढताना टोल नाक्यावरती मारलं. अरे तुम्हाला फक्त एवढं सांगणे माझा जळू नका, बरोबरी करा. आणि काय रे तुम्हाला घोड्याची स्विफ्टची आणि थारची काही लेवल माहिती तुम्हाला? तर सांगणं एवढं आहे. मात्र आम्हाला जेवढं मारलंय ना ते बदला बघतो. तुम्ही इकडे या, नाही काढला तर त्याचे बाप दोन डायरेक्ट. तर मित्रांनो, असं किती बी जळले ना, काय विषय नाही, काही नाही, थोडंच लागलं. अजून तर लई म्हणजे आता शिकायचा पिक्चर पिक्चर म्हणजे आठ टाईप दाखवली. पिक्चर अजून बाकी आहे. आणि असं येणार आहे ना, असं आरपार घुसणार आहे. कसा घातला मोळा रामकृष्ण. आता यात खरी चूक कुणाची हे अजून समजलेलं नाही. पण किंग मेकर ग्रुप अध्यक्षाला धुतलं ही आजच्या जेनझीसाठी छोटी बातमी थोडीच आहे. त्यामुळंच म्हटलं जरा या जेनझींचाही विचार करावा आणि त्यांना ही ब्रेकिंग द्यावी. बाकी तुम्हाला या व्हिडिओवरून चूक नक्की कुणाची वाटते आणि अशा प्रकारे मारहाण करणं योग्य आहे का? याशिवाय भैया गायकवाडचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का की अति वाटतात हे तुमच्या गावाच्या नावासह कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स नाऊ मराठी. काम बेन कांद्याचं बी बघा आणि रोडचं बी बघून घ्या. मला बाकीचं माहित नाही. नाही तर मी येऊ तिकडं. नाही मी आलो. चालतं, धन्यवाद. लवकर तेवढं काम करून द्या. धन्यवाद.